नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 4 जून 2023 रोजी झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमधील सामान्य अध्ययन या विषयामधील इंडियन पॉलिटी या घटकावरती आपण चर्चा करणार आहोत. या प्रश्नांची संभावित उत्तरे नेमकी काय असू शकतात ही शोधण्याचा आपण प्रयत्न करूया. पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून ती आन्सर की जाहीर केली जाईल. पण तरी सुद्धा विद्यार्थ्यांना एक अंदाजित आपला स्कोर काय असू शकतो याचा एक आढावा घेता यावा यासाठी आपण या संभावित उत्तरांवरती चर्चा करणार आहोत. यामध्ये आपण सिरीज क्रमांक ए मधील प्रश्नांवरती चर्चा करणार आहोत. प्रश्न क्रमांक 71 ते 85 या दरम्यान एकूण 15 प्रश्न हे इंडियन पॉलिटी या घटकावरती विचारले गेलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने संकल्पनात्मक स्वरूपाचे प्रश्न हे मोठ्या प्रमाणात विचारल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर मित्रांनो, यामध्ये असणारा प्रश्न क्रमांक 71 जर आपण विचारात घेतला तर यामध्ये अनुच्छेद 164 मध्ये समाविष्ट नसलेलं विधान आपल्याला शोधायचं आहे. बघा, मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपालामार्फत केली जाईल. जर आपण कलम 164चा विचार केला तर यामध्ये कलम 164 अंतर्गत संबंधित राज्याचे राज्यपाल त्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करू शकतात व त्यांच्या सल्ल्याने त्या राज्यातल्या इतर मंत्र्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार सुद्धा राज्यपालांकडे आहे. यामध्ये जर एखाद्या सदस्याकडे कोणत्याही सदनाचं सदस्यत्व नसेल तर अशा व्यक्तीला 6 महिन्यांच्या आत कोणत्या तरी सदनाचं सदस्यत्व धारण करणं बंधनकारक आहे. म्हणजे यामध्ये उत्तर किंवा विधान क्रमांक 2 हे चुकीचं असल्या कारणाने याचं पर्यायी उत्तर हे 2 असेल. प्रश्न क्रमांक 72 व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात येते जर यामध्ये बघा आपल्याला नागरिकत्व कायदा 1955 हा विचारात घ्यावा लागेल. नागरिकत्व कायदा 1955 अंतर्गत कोणकोणत्या मार्गाने भारतीय नागरिकत्व रद्द केलं जाऊ शकतं तर यामध्ये एकूण 3 महत्वपूर्ण आधार आपल्याला पाहायला मिळतात. स्वेच्छेने जर त्या व्यक्तीने स्वतःहून भारतीय नागरिकत्वाचा त्याग केलेला असेल तर त्या व्यक्तीचं भारतीय नागरिकत्व रद्द केलं जाऊ शकतं. या व्यतिरिक्त जर त्या व्यक्तीने परकीय देशाचं नागरिकत्व धारण केलेलं आहे परंतु भारतीय नागरिकत्व रद्द करण्यासाठीचा कोणताही अर्ज केलेला नसेल तर या परिस्थितीमध्ये सुद्धा त्याचं भारतीय नागरिकत्व रद्द केलं जाऊ शकतं. या व्यतिरिक्त सक्तीने त्या व्यक्तीचं भारतीय नागरिकत्व रद्द केलं जाऊ शकतं. कधी? जर त्या व्यक्तीने नोंदणीद्वारे किंवा स्वीकृतीद्वारे हे भारतीय नागरिकत्व धारण केलेलं असेल आणि असं नागरिकत्व धारण केल्यापासून 5 वर्षांच्या आत जर त्या व्यक्तीला किमान 2 वर्षांचा तुरुंगवास झालेला असेल तर अशा व्यक्तीचं भारतीय नागरिकत्व भारत सरकार रद्द करू शकतं. म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. फसवणूक तसंच गैरप्रकार करून नागरिकत्व मिळवलेलं असेल तर हे सुद्धा बरोबर आहे. व्यक्तीने भारतीय राज्यघटनेशी अनिष्टता दाखवलेली असेल यामध्ये पर्याय क्रमांक ब हा चुकीचा आहे. म्हणजेच काय तर अ, क आणि ड हे पर्याय बरोबर असल्याने याचं उत्तर हे 2 असेल. प्रश्न क्रमांक 73 भारतीय संविधानात स्वीकार केल्यासंदर्भात खालीलपैकी योग्य जोडी किंवा जोड्या कोणत्या किंवा कोणत्या आहेत. यामध्ये बघा, अमेरिकन संविधानातून आपण उपराष्ट्रपती या पदाचा स्वीकार केलेला आहे. कॅनडियन संविधानातून केंद्र सरकारसाठी युनियन ही संकल्पना आपण स्वीकृत केलेली आहे. ही जी संकल्पना आहे तर ही संकल्पना स्वीकृत आपण कुठून केलेली आहे तर यामध्ये बघा एक कायदा आपल्याला पाहायला मिळतो, ब्रिटिश नॉर्थ अमेरिकन ऍक्ट, आणि या कायद्याच्या माध्यमातून कॅनडियन संविधानातून आपण ही संकल्पना स्वीकृत केलेली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संविधानातून आपण राज्यसभा सदस्यांची निवड पद्धती कशी असेल याचा स्वीकार केलेला आहे. आणि आयरिश संविधानातून आपण राष्ट्रपतींकडून राज्यसभेवरती जे सदस्य नामनिर्देशित केले जातात तर ही नामनिर्देशनाची पद्धती आपण स्वीकृत केलेली आहे. यातले 4ही पर्याय बरोबर असल्या कारणाने याचं पर्याय उत्तर हे 4 असेल. प्रश्न क्रमांक 74 संसदीय राजभाषा समितीचा किंवा समितीचे मुख्य उद्देश खालीलपैकी कोणते किंवा कोणता आहे. प्रामुख्याने ही जी समिती आहे तर ती कार्यालयीन भाषा कायदा 1963च्या माध्यमातून 1976 मध्ये सर्वप्रथम गठीत करण्यात आली. एकूण 3 सदस्यांची ही समिती आहे. या समितीमध्ये 20 सदस्य हे लोकसभेतले तर 10 सदस्य हे
राज्यसभेतले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. प्रामुख्याने हिंदी भाषेचा कार्यालयीन कामकाजामध्ये वापर करण्याच्या उद्देशाने तसंच हिंदी भाषेचा विकास आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने या समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. बाकीचे पर्याय इथं लागू पडत नाहीत. यातला पर्याय इथं लागू पडतो, त्यामुळे याचं पर्यायी उत्तर हे 1 असेल. प्रश्न क्रमांक 75. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. हा जो प्रश्न आहे तर या प्रश्नाच्या बाबतीत बरीचशी संदिग्धता आपल्याला पाहायला मिळते. एक तर बघा, जिल्हा परिषदेच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/5 सदस्यांनी अविश्वास ठराव मांडून तो संमत झाल्यास अध्यक्षांना पदाचा राजीनामा द्यावा लागतो. हा पर्याय तसा चुकीचा आहे. किमान 1/3 सदस्यांकडून जर तसा अविश्वासदर्शक ठराव सादर झालेला असेल आणि तो ठराव 2/3 बहुमताने पारित झालेला असेल तर आणि तरच जिल्हा परिषद अध्यक्षांना पदावरून दूर केलं जाऊ शकतं. यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्षांना मंत्र्याचा दर्जा देण्याचा निर्णय सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळाने घेतला. हा पर्याय अगदी बरोबर आहे. 1992 मध्ये राज्य मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये दोन्ही पर्याय पुढचे क आणि ड हे दोन्ही पर्याय सरळ सरळ चुकलेले आहेत. पण जर आपण एकूण खालची जर पर्याय बघितले तर यामध्ये यातला एकही पर्याय लागू पडत नाही. त्यामुळे या प्रश्नाच्या बाबतीत काही प्रमाणात ती संदिग्धता आपल्याला पाहायला मिळते. लवकरच आयोग यावरती स्पष्टीकरण देईल. प्रश्न क्रमांक 76. बिगर घटनात्मक संस्था आपल्याला यामधून निवडायच्या आहेत. बिगर घटनात्मक म्हणजे अशा संस्था की ज्या संस्थेचा उल्लेख राज्यघटनेतल्या कोणत्याही कलमांतर्गत आपल्याला पाहायला मिळत नाही. यामध्ये बघा, राज्य वित्त आयोग हा आपल्याला अगदी स्पष्टपणे राज्यघटनेमध्ये पाहायला मिळतो. कलम 243 I आणि कलम 243 Y या 2 कलमांच्या माध्यमातून राज्य वित्त आयोग स्थापन करण्याविषयीची तरतूद राज्यघटनेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या व्यतिरिक्त संसदेने 102वा घटना दुरुस्ती विधेयक पारित करून राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनेतल्या कलम 338B नुसार घटनात्मक आयोगाचा दर्जा देऊ केलेला आहे. नीती आयोगाची स्थापना ही केंद्र सरकारने कार्यकारी ठरावाद्वारे पारित केलेली आहे. त्यामुळे हा बिगर घटनात्मक आहे. तर केंद्रीय माहिती आयोग हा सुद्धा 2005च्या माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अस्तित्वात आला गेलेला आहे. त्यामुळे हा सुद्धा बिगर घटनात्मक अशा प्रकारचा आयोग आहे. मग यामध्ये आपल्याला बिगर घटनात्मक संस्था कोणत्या आहेत तर यामध्ये 1 आणि 4 म्हणजेच याचं पर्यायी उत्तर हे 4 असणं अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 77. लोकपाल आणि लोकायुक्त विधेयक 2016च्या महत्वपूर्ण तरतुदी आपल्याला यामध्ये पाहायचे आहेत. बघा, प्रामुख्याने हे विधेयक पारित करण्यापाठीमागं नेमका उद्देश काय तर 2013चा जो मुख्य किंवा मूळ कायदा आहे लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम 2013 या कायद्यामध्ये आपण सुधारणा केलेल्या आहेत. आणि या कायद्याच्या माध्यमातून या 2013च्या कायद्यामध्ये असणारे जे कलम 44 आहे तर त्या कलम 44 मध्ये आपण सुधारणा केलेल्या आहेत. आणि नागरी सेवकांच्या किंवा सार्वजनिक सेवकांच्या मालमत्ता आणि दायित्व या संबंधीचे तपशील सादर करण्याविषयीच्या तरतुदी यामध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त असे जे तपशील आहेत तर हे तपशील संबंधित नागरी सेवकांनी 30 दिवसांच्या आत सादर करणं अपेक्षित आहे. पण यामध्ये पर्याय क्रमांक ड हा अगदी स्पष्टपणे चुकल्याचा आपल्याला पाहायला मिळतो. यामध्ये बघा, पर्याय क्रमांक क चा जर आपण विचार केला तर ही तरतूद आपल्याला अगदी ऑलरेडी 2013च्या कायद्यामध्येच स्पष्टपणे पाहायला मिळते. यामध्ये खालचे पर्याय जर आपण विचारात घेतले तर याचं पर्याय उत्तर हे 1 असणं अपेक्षित आहे. पण पर्याय क्रमांक क हा 2013च्या मूळ कायद्यामध्येच असल्याचं पाहायला मिळतो. त्यामुळे प्रामुख्याने याचं उत्तर हे 1 असू शकतं. प्रश्न क्रमांक 78. राष्ट्रीय मागास आयोगाचे कर्तव्य खालीलपैकी कोणते आहे किंवा आहेत? पहा, संसदेने 102वी घटना दुरुस्ती 2018च्या माध्यमातून राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक आयोगाचा दर्जा देऊ केलेला आहे. आणि यासाठी राज्यघटनेमध्ये कलम 338B या नवीन कलमाचा सुद्धा समावेश केलेला आहे.
या कलमाच्या माध्यमातून या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेले जे इतर मागासवर्गीय घटक आहेत तर यांना मूळ प्रवाहामध्ये आणण्यासाठी संविधानाने यांना ज्या काही घटनात्मक जे काही संरक्षण देऊ केलेले आहेत किंवा संसदीय कायद्याच्या माध्यमातून जी काही संरक्षण या घटकांना देऊ केलेली आहेत तर ती त्यांना पर्याप्त प्रमाणात प्राप्त होत आहेत की नाही हे तपासणे या पाठीमागचा उद्देश आहेच. या व्यतिरिक्त सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गांच्या हक्क आणि संरक्षणापासून वंचित राहण्याच्या संदर्भात विशिष्ट तक्रारींची चौकशी करणे हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गांच्या सामाजिक आर्थिक विकासामध्ये सहभागी होणे आणि वेळोवेळी सल्ला देणे, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गांचे संरक्षण, कल्याण, विकास आणि यासंबंधी इतर कार्य पार पडणे यामध्ये सर्व पर्याय हे लागू पडतात. त्यामुळे याचं पर्यायी उत्तर हे 4 असेल. प्रश्न क्रमांक 79 खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? यामध्ये बघा भारतामध्ये असणारे राष्ट्रीय पक्ष आणि त्यांची स्थापना वर्ष देण्यात आलेली आहेत. जर आपण या सगळ्या राष्ट्रीय पक्षांची स्थापना वर्ष बघितली तर यामध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी गट याची स्थापना 1964 मध्ये झालेली आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया 1926 मध्ये ही स्थापना झालेली आहे. तर हा जो पर्याय आहे तर हा पूर्णपणे चुकीचा आहे. तर याची स्थापना 1925 मध्ये झालेली आहे. बहुजन समाज पक्षाची स्थापना ही 1984 मध्ये झालेली आहे. तर ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसची स्थापना ही 1998 मध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे याचं पर्यायी उत्तर हे उत्तर क्रमांक 2 असेल. प्रश्न क्रमांक 80 मूलभूत यामध्ये जोड्या जुळवायच्या आहेत आपल्याला. राज्यघटनेमध्ये असणारे महत्वाचे भाग आणि त्या भागामध्ये असणाऱ्या महत्वपूर्ण तरतुदी याच्या संबंधित या जोड्या आहेत. तर यामध्ये बघा भाग 1 हा संघराज्य व त्याचे कार्यक्षेत्र याच्याशी संबंधित आहे. भाग 2 हा नागरिकत्वाशी संबंधित आहे. भाग 3 हा मूलभूत हक्कांशी संबंधित आहे. तर भाग 9 हा पंचायत राजशी संबंधित आहेत. त्यामुळे याचं पर्यायी उत्तर हे 4 अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 81 5व्या अनुसूचीमधील अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित जनजाती यांच्या प्रशासनासंबंधी राज्यघटनेतील तरतुदी. तर यावरती नेमके ते अधिकार कोणाकडे आहेत? तर बघा संसद साध्या बहुमताने घटनादुरुस्ती पारित करून परिशिष्ट 5 मधील अनुसूचित जाती तसंच अनुसूचित जनजाती या क्षेत्रांशी संबंधित कायदे पारित करू शकते. त्यामुळे याचं पर्यायी उत्तर हे 4 असेल. प्रश्न क्रमांक 82 स्वामित्व योजनेची उद्दिष्टे खालीलपैकी कोणती आहेत? मित्रांनो प्रामुख्याने स्वामित्व योजना ही ग्रामीण प्रदेशामध्ये ग्रामीण जे रहिवासी आहेत तर त्यांना आर्थिक स्वायत्तता किंवा एक स्थैर्य प्रदान करण्याच्या उद्देशाने पारित करण्यात आलेले आहे. त्यामुळे ही ग्रामीण प्रदेशाशी संबंधित आहे. ग्रामस्थांना त्यांच्या मालमत्तेचा वापर तसंच कर्ज घेण्यासाठी करून आर्थिक स्थिरता निश्चित करणे, शहरी नियोजनासाठी आणि अंमलबजावणीसाठी जमिनीच्या अचूक नोंदी तयार करणे हा पर्याय पूर्णपणे चुकीचा आहे. कारण ही योजना फक्त आणि फक्त ग्रामीण प्रदेशाशी संबंधित आहे. त्यामुळे इथं पर्याय क्रमांक 2 हा चुकीचा आहे. मालमत्तेशी संबंधित वाद कमी करणे, ग्रामीण प्रदेशामध्ये असणाऱ्या मालमत्तेशी संबंधित वाद कमी करणे, मालमत्ता कर निश्चित करणे हे 3 ही पर्याय इथं लागू पडतात. त्यामुळे याचं पर्यायी उत्तर हे 3 असेल. अ, क आणि ड हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 83 लोकसभेच्या शून्य प्रहर म्हणजेच 0 आर संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. बघा एकतर शून्य प्रहर ही भारतीय संकल्पना मानली जाते. 1962 पासून ती अस्तित्वात आहे. संसदीय नियमावलीमध्ये या संकल्पनेचा कुठेही उल्लेख आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे याला आपण काय म्हणतो की हे एक अनौपचारिक माध्यम आहे. इट इज अन इन्फॉर्मल डिव्हाइस अवेलेबल टू द मेंबर्स ऑफ पार्लमेंट टू रेज द मॅटर्स ऑफ अर्जंट पब्लिक इम्पॉर्टन्स. म्हणजे सार्वजनिक दृष्ट्या महत्वाचा विषय या माध्यमातून ते सभागृहामध्ये उपस्थित करू शकतात आणि संबंधित मंत्र्यांनी त्यावरती स्पष्टीकरण देणं अपेक्षित आहे. प्रश्नोत्तराचा तास आणि सभागृहाचं नियमित कामकाज यामधील जो वेळ आहे दॅट इज स्लॉटेड फॉर दी 0 आर
त्याला आपण शून्य प्रहर म्हटलेला आहे, त्यामुळे हा पर्याय इथं बरोबर आहे. शून्य प्रहर दरम्यान मुद्दे मांडण्यासाठी सदस्य दररोज सकाळी 8 ते 9:30 या वेळेत सभापती सूचना देतात. हा सुद्धा पर्याय अगदी बरोबर लागू पडतो, कारण सकाळी 10 पूर्वी सभागृहाच्या पीठासीन अधिकाऱ्यांना तशी सूचना देणं अपेक्षित आहे, त्यामुळे हा पर्याय सुद्धा अगदी बरोबर आहे. सध्या 0 तासादरम्यान प्राधान्यक्रमानुसार दररोज 30 प्रकरणे मांडण्याची परवानगी आहे. या व्यतिरिक्त पर्याय क्रमांक 4 बघा, 0 तासाबाबत नियमात कोणतीही तरतूद नसल्याने कोणत्याही दिवशी किती प्रकरणे मांडता येतील यावरती कमाल मर्यादा नाही. इथं पर्याय क्रमांक ड हा बरोबर आहे, कारण 0 प्रहराच्या माध्यमातून किती विषय सभागृहामध्ये उपस्थित करावयाचे आहेत हे ठरवण्याचे अधिकार त्या सभागृहाच्या पीठासीन अधिकाऱ्यांकडे असतील, कारण याचा 0 प्रहरचा उल्लेख हा संसदीय नियमावलीमध्ये आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही. यामध्ये पर्याय क्रमांक क हा चुकीचा आहे, त्यामुळे याचं पर्याय उत्तर हे 2 असेल, अ, ब आणि ड. प्रश्न क्रमांक 84, भारतातील केंद्र व राज्य शासन यांच्यातील कायदेविषयक परस्पर संबंधाबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. यामध्ये बघा, परिशिष्ट 7 मध्ये असणारी जी सूची आहे, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची, या सूचींवरती हा प्रश्न विचारला गेलेला आहे. यामध्ये बघा, शेत जमिनी व्यतिरिक्त इतर मालमत्तेचे हस्तांतरण हा विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहे, तर हा पर्याय अगदी बरोबर आहे. शेती योग्य जमीन सोडून इतर प्रकारच्या संपत्तीवरील कर हा विषय संघ सूचीमध्ये समाविष्ट आहे, हा सुद्धा पर्याय अगदी योग्य आहे. करमणूक कर हा विषय समवर्ती सूचीमध्ये पाहावयास मिळतो, तर हा पर्याय पूर्णतः चुकीचा आहे, तर हा विषय राज्य सूचीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पुरातन वस्तू संग्रहालय हा विषय राज्य सूचीमध्ये समाविष्ट आहे, हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे, तर हा विषय पुरातन वस्तू संग्रहालय हा विषय आपल्याला केंद्र सूचीमध्ये किंवा संघ सूचीमध्ये असल्याचं पाहायला मिळतो. यामध्ये पर्याय क्रमांक क आणि ड हे पूर्णपणे चुकीचे आहेत, परंतु यामध्ये खाली जर आपण पर्याय बघितले तर हा पर्याय कुठेही आपल्याला जुळताना पाहायला मिळत नाही, त्यामुळे या प्रश्नाच्या बाबतीत काही प्रमाणात संदिग्धता आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 85, घटना परिषदेमध्ये विस्तृत चर्चा होऊन पुढील तरतुदींचा समावेश करण्यात आला, खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदाचा त्यात समावेश होत नाही. यामध्ये बघा, अनुच्छेद कलम 368, अनुच्छेद कलम 352 आणि अनुच्छेद 123. जर या 3 अनुच्छेदांचा आपण विचार केला तर अगदी सुरुवातीला म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 की ज्या तारखेला आपल्या संविधान सभेने भारतीय संविधानाचा मसुदा स्वीकृत केला आणि 26 जानेवारी 1950 या तारखेला याची अंमलबजावणी आपण सुरू केली, तर अगदी सुरुवातीपासून ही 3ही कलम आपल्याला राज्यघटनेमध्ये पाहायला मिळतात. पण यामधील अनुच्छेद क्रमांक 51A हे मात्र 1976 मध्ये याचा समावेश राज्यघटनेमध्ये झालेला आहे. यासाठी संसदेने सरदार स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीच्या आधारावरती 42वी घटना दुरुस्ती पारित केली 1976 मध्ये, आणि या माध्यमातून अनुच्छेद 51A चा समावेश राज्यघटनेमध्ये केला. त्यामुळे कलम 51A किंवा अनुच्छेद 51A हे मूळ संविधानामध्ये आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही, त्यामुळे याचं पर्यायी उत्तर हे 1 असणं अपेक्षित आहे. मित्रांनो, या प्रश्नामध्ये काही प्रमाणात संदिग्धता आपल्याला पाहायला मिळते, परंतु आयोगाच्या माध्यमातून पुढील 2 ते 3 दिवसामध्ये जी काही आन्सर की जाहीर केली जाईल, तर त्या कीच्या माध्यमातून ही संदिग्धता निश्चितच कमी होईल. धन्यवाद.